महिला पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा सांगली विषय बिसूर तालुका मिरज गावासंदर्भात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला दिशाभूल करणारा व्हिडिओ व मजकुराबाबत निवेदन। महोदय, आम्ही बिसूर तालुका मिरज येथील ग्रामस्थ उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनम्र निवेदन करीत आहोत की दिनांक 26 रोजी सोशल मीडियावर बिसूर गावासंदर्भात प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ व त्यामधील माहिती पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी व वस्तुस्थितीपासून दूर आहे। बिसूर गावामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत। गावातील यात्रा, उरूस, मोहरम, गणेशोत्सव तसेच इतर सर्व धार्मिक व सामाजिक सण समारंभ दोन्ही समाजातील नागरिक एकमेकांच्या सहकार्याने आणि सलोख्याने साजरे करतात। आजपर्यंत गावामध्ये दोन्ही समाजांमध्ये कोणतेही अनुचित किंवा जातीय तेढ निर्माण करणारा प्रकार घडलेला नाही। तसेच गावातील कोणताही हिंदू कुटुंबास स्थानिक अथवा बाहेरून मशिदीत येणाऱ्या लोकांमुळे कोणताही प्रकारचा त्रास झालेला नसून मशिदीजवळ राहणाऱ्या हिंदू कुटुंबीयां अथवा इतर कोणत्याही ग्रामस्थांनी याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींकडे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली नाही। सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला सदर मजकूर व व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे गावाची सामाजिक एकता, शांतता व प्रतिष्ठा धोक्यात येत असून गावाची नाहक बदनामी होती। त्यामुळे सदर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची तसेच त्यांच्या पाठीमागे कार्यरत असलेल्या समाजकंटकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गावाची होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती। परवा दिनांक 26 रोजी जो सोशल मीडियावर बिसूर गावासंदर्भात मेसेज आला की बिसूर गावातील 10 हिंदू कुटुंब स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना मुस्लिम कुटुंबाचा तसेच त्या मशिदीत येणाऱ्या परप्रांतीय लोकांचा त्रास आहे, हा जो मेसेज आला त्या संदर्भात आम्ही स्थानिक ग्रामस्थ सगळे त्या ठिकाणी बसलो, चर्चा केली। तर अशा पद्धतीचं कोणतंही त्रासाचा विषय बिसूर गावामध्ये नाही। ती जी बातमी आलेली होती ती पूर्णपणे खोटी असून त्या बातमीची सत्यता पडताळणी करावी यासाठी आज आम्ही ॲडिशनल SP मॅडमना सर्व ग्रामस्थ आणि दोन्ही समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर यातलं खरं तर जे सत्य आहे ते सगळ्यासमोर यायला पाहिजे अशी आमची बिसूर ग्रामस्थांची मागणी आहे। कारण नसताना ह्या सोशल मीडियाच्या बाईटमुळे बिसूर गावची आणि ग्रामस्थांची आमच्या बदनामी होत आहे। कारण पिढ्यानपिढ्या एकीच असणारं गाव त्या अशा कुठल्या तरी बाईटमुळे तर ते संशयाच्या भोवऱ्यात बिसूर गाव राहू नये आणि याची निष्पक्षपणे चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मागणी आहे।